नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. आता थोड्या दिवसावर नवरात्रीचे उपवास आलेले आहेत. त्यासाठी मी आई-आजीच्या पद्धतीने दही चटणी, सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी आणि पारंपरिक पद्धतीने केलेले हे साबुदाणा बटाट्याचे धपाटे. हे धपाटे आतून मऊ, वरून कुरकुरीत असे छान तयार झालेले आहेत. हेच धपाटे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत. इथे बघा मी 1 वाटी हा साबुदाणा घेतला. 2 वेळा पाण्याने थोडासा धुवून घेतला आणि यामध्ये थोडंसं पाणी ठेवून रात्रभर भिजत घातला होता. आणि हा आपला साबुदाणा बघा चांगला असा भिजलेला आहे. एकदम मऊ असा भिजलेला आहे. आता अर्धा किलो ही बटाटी बघा मी उकडून घेतली. अर्ध्या बटाट्याची आपण भाजी करणार आहोत आणि अर्धी बटाटी धपाट्यामध्ये घालणार आहोत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक करून घेतल्या आणि अर्धी वाटी जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आता एका ताटामध्ये हा साबुदाणा आपण घालून घेणार आहोत. आता हा साबुदाणा आपण थोडासा बारीक करून घेणार आहोत. पावभाजीच्या मॅशरने असा बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन बारीक होतो आणि आपली धपाटी मऊ छान लुसलुशीत अशी तयार होतात. एवढा असा बघा साबुदाणा मी बारीक करून घेतला. आता साबुदाणा थोडासा असा बारीक करून झाल्यानंतर आपण उकडलेला जो बटाटा आहे तो खिसणीने असा खिसून घेणार आहोत. असा खिसणीने किसून घेतल्यामुळे याच्या अशा जाडजाड फोडी राहत नाहीत आणि मऊ लुसलुशीत आपली धपाटी तयार होतात. आता मी बघा जेवढा साबुदाणा आहे तेवढाच बटाटा असा मी खिसून घेतला. आता यामध्ये आपण अर्धी बटाटी आहे त्याची भाजी करणार आहोत आणि ही वाटलेली अर्धी मिरची यामध्ये मी घातली आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट 4 चमचे घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 चमचे तेल घातलं म्हणजे आपल्याला हे पीठ मळताना हाताला चिकटणार नाही. आणि हे सगळं आपल्याला चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. बटाटा, साबुदाणा सगळं एकजीव होईल असं छान आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा धपाटी करून बघा. एकदम छान तयार होतात आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतात. माझी आजी अशीच धपाटी करते आणि एकदम छान असा आपला गोळा बघा मळून झालेला आहे. आता यावर थोडंसं तेल लावूया आणि परत मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. त्यामुळे आपल्या धपाटी थापताना कागदाला चिकटणार नाही. आणि आता घरातील जी आपली प्लास्टिकची पिशवी असते त्याचे मी असे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेतले आणि ही तुकडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. एकसारखे तुकडे करायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित धपाटी थापता येतात. आता या पिठाचा एक गोळा घ्यायचा. तुम्हाला केवढी धपाटी लहान मोठी करायची आहे त्या प्रमाणात गोळे करून घ्यायचे आणि धपाटी थापून घ्यायची. आधी ह्या प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. गोळा असा कागदावर ठेवून घ्यायचा आणि दुसरा कागद यावर असा ठेवून घ्यायचा आणि लाटण्याने ही धपाटी आपण लाटून घेणार आहोत. तुम्ही हाताने ही अशी धपाटी थापून घेऊ शकता. आपल्याला पोळपाट फिरवायचा आहे किंवा तुम्ही वरचा कागदही फिरवू शकता. आणि सहज बघा ही धपाटी आपली लाटली जात आहे. अशी मध्यम आकारामध्ये मी ही धपाटी करून घेतली आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाहीत. असा वरचा मी कागद काढून घेतला आणि एकसारख्या ज्या कडा आहेत त्या अशा मी जुळवून घेतल्या. मधी बाजूनी असे गोल करून घ्यायचे म्हणजे आपल्याला यामध्ये तेल सोडता येईल. आणि असा कागद एका हाताने उचलायचा आणि दुसऱ्या हातावर असं धपाटं घ्यायचं आणि तव्यामध्ये असंच धपाटं आपण घालून घेणार आहोत. तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे धपाटं यावर असं घालून घेतलं आणि बाजूने असं तेल सोडून घ्यायचं आहे. आणि जी मध्ये होल केले आहेत त्यामध्ये पण आपण तेल सोडून घेणार आहोत. आता खालच्या बाजूने चांगलं धपाटं भाजल्यानंतर मग उलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी चांगली खरपूस होईपर्यंत ही धपाटी आपण भाजून घेणार आहोत. बघा किती छान आपली ही धपाटी तयार होत आहेत. आता दुसरं धपाटं पण मी दाखवते. आता हाताने आपण हे धपाटं असं थापून घेऊ शकतो. बघा सहज आपल्याला हाताने सुद्धा हे धपाटं थापता येत आहे. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही ही धपाटी करून घेऊ शकता. आणि याला पण मी होल करून घेतली आणि सगळी धपाटी मी अशी एकसारखी करून भाजून घेतली. आता आपण दह्याच्या चटणीसाठी 4-5 हिरव्या मिरच्या तव्यामध्ये घालून घेतल्या. 1 चमचा तेल घातलं आणि ह्या मिरच्या अशा
खमंग भाजून घ्यायच्या, म्हणजे आपली दह्याची चटणी एकदम छान तयार होते. आता ह्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊ. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं आणि वाटलेली मिरची आहे ती घालून घेतली. आणि ही मिरची या तेलामध्ये आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आता मिरची भाजल्यानंतर ज्या बटाट्याच्या मी फोडी करून घेतल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या. आणि 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातला. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं आपल्याला चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. साधी सोपी उपवासाची बटाट्याची भाजी बघा आपली एकदम पटकन अशी तयार होते. हे सगळं बघा मी चांगलं असं मिसळून घेतलं. आपली भाजी पण बटाट्याची छान अशी तयार झालेली आहे. आता दह्याच्या चटणीसाठी अर्धी वाटी दही आणि आता आपण भाजून घेतलेल्या मिरच्या त्या मी बारीक करून घेतल्या. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातला. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. कूट, दही, मिरची सगळं एकजीव होईल असं चांगलं मिसळून घ्यायचं. झटपट साधी सोपी आपली दह्याची चटणी बघा तयार झाली. एकदम सोपी पद्धतीने केलेली दह्याची चटणी, बटाट्याची भाजी आणि साबुदाणा बटाट्याचे आतून मऊ लुसलुशीत वरून कुरकुरीत असे छान धपाटे. आई आजीच्या पद्धतीने हे केलेले धपाटे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.